असतो की जे कार्यक्रम हे आपल्या माध्यमातून किंवा आपल्याकडून होतील ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि ते स्थानिक भाषेमध्ये आणि स्थानिक परंपरांच्या विषयी असले पाहिजेत। त्यामुळे त्यांचा आग्रह असा होता की महाभारताच्या संदर्भात तुम्ही व्याख्यानमाला घ्या आणि त्यात चांगले उत्तम वक्ते बोलवा, व्याख्यानं शक्यतो मराठीत होऊ द्यात, कारण ती लोकांपर्यंत गेली पाहिजेत। कारण एकेकाळची या संस्थेची परंपरा अशी होती की कार्यक्रम सगळे मुख्यतः इंग्रजीमध्येच होत असत आणि मग म्हणजे कार्यक्रम पुण्यात होत असत पण कार्यक्रमांमध्ये पुणे नसायचं, असं थोडक्यात त्याचा एकूण स्वरूप होतं। तर ते स्वरूप पालटण्यामध्ये श्रीयुत लाभसेटवार यांनी फार मोठं त्यांनी आग्रह धरला आणि संस्थेने ते अर्थातच मान्य केलं। पहिलं जे व्याख्यान झालं किंवा व्याख्यानमाला झाली ती डॉक्टर अरुणा ढेरे यांची झाली। मागच्या वर्षी दुसरी जी झाली ती श्रीमती लीना मेहेंदळे यांची झाली आणि यावर्षी डॉक्टर सरोज देशपांडे यांचं व्याख्यान आपण ऐकण्यासाठी इथे उपस्थित आहोत। मी संस्थेचे मानद सचिव डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी श्रीयुत लाभसेटवार यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं। आजच्या आपल्या वक्त्या किंवा या मालेच्या वक्त्या डॉक्टर सरोज देशपांडे यांचंही त्यांनी स्वागत करावं। आणि ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि डॉक्टर सरोज देशपांडे यांचा परिचय हा त्यांनी करून द्यावा। आजच्या या व्याख्यानमालेच्या प्रसंगी उपस्थित असलेले डॉक्टर अनंत लाभसेटवार आणि श्रीमती लता लाभसेटवार, तसंच या व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प गुंफणाऱ्या डॉक्टर सरोजताई देशपांडे आणि उपस्थित श्रोतृवर्ग या सर्वांचं मी या प्रसंगी स्वागत करतो। डॉक्टर श्रीनंद बापट यांनी प्रास्ताविक केलंच आहे, त्यामुळे मी त्या प्रास्ताविकामध्ये फारसा वेळ घालवत नाही। पण त्यांनी एक गोष्ट सांगितलेली ही बरोबर आहे की संस्थेमध्ये काही धोरणात्मक बदल असे आपण केलेले आहेत, करतो आहोत आणि त्यामध्ये लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोचाव्यात, लोकाभिमुख व्हावं यासाठी जे अनेक उपक्रम करतो त्यामध्ये अनेक व्याख्यानमाला आता मराठीतून सुरू झालेल्या आहेत। त्यातली ही एक व्याख्यानमाला। त्यांनी उल्लेख केला की व्याख्यानमालेत पुणे नसायचं। मला एक गोष्ट आठवते की बरीच वर्ष संस्थेच्या पत्त्यावर पुणा असं लिहिलेलं असायचं। ते पुणे झालं तरी संस्थेच्या पत्त्यातला पुणा गेलं नाही आणि ज्यावेळी तेव्हा पुणे झालं तेव्हा आमचे डॉक्टर लद्दू सर त्यांनी मला आनंदाने सांगितलं की पुणे असं झालं बरं का, म्हणजे फारसा काही बदल करायचा नाही अशी एक कदाचित एक मानसिकता असेल आणि त्याची कारणही आहेत। ते काही चुकीचं होतं असंही नाही, पण त्याचबरोबर बदलत्या काळाला अनुसरून मूळ गोष्टी न सोडता करण्याची एक जी काही योजना आहे त्या योजनेमधलाच हा एक भाग आहे। आणि म्हणून आता काही मराठीतून पुस्तकं यापर्यंत संस्थेचे प्रकाशन आहेत, त्यामध्ये मराठी प्रकाशनं फारशी नाहीत, पण आता त्या दृष्टीनेही मराठी किंवा हिंदीतूनही प्रकाशनं करण्याची योजना संस्थेपुढे आहे, जेणेकरून ही पुस्तकं संस्थेने प्रकाशित केलेली पुस्तकं महाराष्ट्राबाहेर पोचावीत। या व्याख्यानमाला या आयोजित करतो त्या सगळ्याचा ध्वनिमुद्रण तर होतच आहे, पण चित्रमुद्रणही होत आहे आणि ती व्याख्यानं संस्थेच्या संकेतस्थळावर पुष्कळशी आता उपलब्ध होतील। डॉक्टर अरुणा ढेरे यांची व्याख्यानंही उपलब्ध आहेत। अशा प्रकारे ज्यांना
प्रत्यक्ष येता येणार नाही त्यांना ही व्याख्यानं उपलब्ध होतील. तसंच इथे जवळजवळ प्रत्येक व्याख्यान हा वेबिनार असतं. त्यामुळे पुण्याबाहेर इव्हन भारताबाहेर अशा असलेल्या लोकांनासुद्धा ते व्याख्यान ऐकता येतं, पाहता येतं. अशा नव्या नव्या योजना संस्थेच्या आहेत आणि त्यामुळे त्याला प्रतिसादही चांगला आहे. त्याचप्रमाणे आता या व्याख्यानमालेसाठी योग्य व्यक्ती शोधणं ही गोष्ट अवघड असते. मी लापसेटवार सरांना असं म्हटलं की मराठीतून व्याख्यानमाला ही कल्पना चांगली आहे, पण मराठीतून व्याख्यान या विषयावर, महाभारताच्या विषयावर देणाऱ्या वक्त्यांची यादी करायला लागेल, अभ्यासकांची यादी करायला लागते. त्यांचा अभ्यासही चांगला असला पाहिजे, त्यांचं वक्तृत्वही चांगलं असलं पाहिजे, असे निकष काही आहेत. आणि त्या दृष्टीनं आम्ही डॉक्टर बापटांनी सांगितल्याप्रमाणे 2 विदुषींना आम्ही निमंत्रित केलं. तिसरंही हे पुष्प जे आहे ते विदुषीच गुंफत आहेत. महाभारतातल्या स्त्रिया ह्या विषयावर बरंचसं झालेलं आहे. महाभारतावर बोलणाऱ्या स्त्रिया ह्या विषयावरही कदाचित करता येईल आपल्याला. या विधानामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यंजना नाही. महाभारतावर बोलणाऱ्या विदुषी असं म्हणता येईल आपण. डॉक्टर सरोजताई देशपांडे ह्या त्या एक अग्रगण्य विदुषी आहेत. त्यांच्याबद्दल मला पुष्कळ सांगता येईल. व्यक्तिगत संबंध पुष्कळ वर्षांचा आहे, जवळजवळ 45 वर्षांचा. मी विद्यार्थी असताना त्या तिथे शिकवत असत पुणे विद्यापीठामध्ये. त्यांच्या घरचे माझे संबंध पुष्कळ घनिष्ठ त्या काळात होते. आता संपर्क कमी झालेला आहे. पण त्यांनी साहित्य आणि साहित्यशास्त्र ह्या विषयामध्ये खूपसं काम केलेलं आहे. अतिशय उत्तम अभ्यास, स्वच्छ विचारसरणी, अतिशय सुंदर इंग्रजी आणि मराठी विचारांची स्पष्टता आणि कुठल्याही प्रकारचा वक्तृत्वाचा आवेश, अभिनिवेश नाही, अशी त्यांची वैशिष्ट्ये सांगता येते. डॉक्टर गोके भट या नामवंत विद्वानाच्या त्या विद्यार्थिनी, आणि आताही त्यांच्या प्रकृतीची सगळी तक्रारी असतानाही गेल्या काही दिवसामध्ये त्यांनी एक फार चांगलं काम केलं. डॉक्टर गोके भट सरांच्या इंग्रजी लेखांचं एक संकलन या संस्थेने प्रकाशित केलेलं आहे. क्विंटिसेन्शियल डॉक्टर जी के भट. ह्या सगळ्याचं संपादन सरोजताईंनी केलं. भट सरांच्या कन्या मनीषा दीक्षित यांचं काही काळापूर्वी निधन झालं आणि ते काम चालू असताना त्या गेल्या, तर यांच्यावर तो भार पडला. आणि आणखी एक तिसऱ्या त्यांच्या विद्यार्थिनी मुंबईच्या श्रीमती मीना गोखले, या तिघींनी ते काम पुरं केलं. तेही फार चांगलं पुस्तक झालेलं आहे. गोके भट यांच्या मार्गदर्शनाखाली PhD केल्यानंतर त्यांनी संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रामध्ये अनेक वर्ष अभ्यागत प्राध्यापक म्हणून शिकवलं. त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामध्येही नाट्यशास्त्राचं अध्यापन अनेक वर्ष केलं. एक प्रकल्प त्यांनी घेतला, वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प आहे, न्यू फिलॉसॉफिकल कन्कॉर्डन्स टू द उपनिषद्स. आणि साहित्यशास्त्राची तोंड ओळख, तसंच नाट्यशास्त्राचे अभिनय केंद्री आकलन, अशी त्यांची स्वतंत्र पुस्तक आहे. त्यांच्या नावावर एकूण 25 पुस्तकं आहेत. काही पुस्तकांसाठी सहलेखक किंवा सहलेखिका आहेत. आणि त्यांची शीर्षकं जरी वाचली तरी आपल्याला त्या विषयांचं वैविध्य कळून येतं. पुष्कळशा ग्रंथांचा अनुवाद केला आहे आणि त्या ग्रंथांचे विषयही वेगवेगळे आहेत. अग्नी आणि पाऊस, अशी काळवेळ, हे मॅटर ऑफ टाईम या पुस्तकाचं, शशी देशपांडे या पुस्तकाचा अनुवाद आहे, ज्याला पुरस्कार मिळालेला आहे राज्य शासनाचा, साहित्य अकादमीचा. उपाय साधे सोपे, काटे सावरी, जिथं स्त्रियांना घडवलं जातं, झेन अँड द आर्ट ऑफ मोटरसायकल मेंटेनन्स, डॅडी लॉंग लेग्स, परिस्थिती विज्ञान, तुमचं बाळ, तुमचा बालक, पुष्पसाज, पृथ्वी आपला ग्रह, बली, बाग एक जगणं, ब्रिटिशांची भारतातील राजनीती, भंगलेले बिंब, भरतमुनींचे नाट्यशास्त्र, भारतीय प्रयोगकलांचा शास्त्रविचार, संगीत, नृत्य आणि नाटक,
महात्मा गांधी राजकीय चरित्र, महात्म्याच्या प्रतीक्षेत, मालगुडीचा नरभक्षक, वेडिंग अल्बम, संस्कृत साहित्याची तोंडओळख, साहित्यशास्त्र स्वरूप आणि समस्या आणि हयवदन, अशा ही सगळी पुस्तकांची यादी पाहिली आणि त्यांचा अनुवाद करायचा हा जरी भाग असला तरी किती वर्ष त्या काम करत असतील सततपणे. बैठक मारून काम करणारी माणसं फार कमी आहेत, झालेली आहेत. मला त्यांचा फार हेवा वाटतो, कारण मला बैठक मारता येत नाही, हे मी मारू शकत नाही. तर अशा प्रकारे प्रसिद्धी परांगमुख राहू, ज्ञान साधनेला वाहून घेणारी जी काही थोडी माणसं आहेत त्यामध्ये सरोजताईंचा मला उल्लेख केला पाहिजे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि डॉक्टर बापट यांना पुढचा कार्यक्रम त्यांनी चालवावा अशी विनंती करतो. मला काही कारणामुळे जावं लागत आहे, याबद्दल क्षमा करावा, कारण या व्याख्यानाला मी मुकणार आहे. पण सर्वांना ते व्याख्यान नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. मी सरोजताईंना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं पहिलं व्याख्यान महाकाव्याचे आयाम याला प्रारंभ करावा. माननीय लाभसेटवार सर, भांडारकर संस्थेचे पदाधिकारी, इथे जमलेले आणखी सगळे मान्यवर आणि सगळे श्रोते, नमस्कार. आज संध्याकाळी इथे मला तुमच्याशी सगळ्यांशी बोलायची संधी दिली, याबद्दल मी भांडारकर संस्थेची आणि लाभसेटवार सरांची मनापासून आभारी आहे. ह्या व्याख्यानांसाठी मला विचारल्यावर मी अगदी सहजच हो म्हणून टाकलं. कारण असं की गेली काही वर्ष मी महाभारतामध्ये शिरते आहे. त्याचं वाचन नियमित आम्ही करतो आहोत. आम्ही 10-12 जण आहोत आणि नियमित त्याचं वाचन करतो. आणि ते किती विलक्षण आहे काव्य हे सारखं जाणवत गेल्यामुळे मला असं वाटलं की जे काही आपल्याला त्यातलं कळत गेलं आहे ते बोलावं आणि आणखी अनेकांना त्यात सहभागी करून घ्यावं. त्यामुळे मी अतिशय सहज हो म्हणून गेले. म्हटल्यावर मला दडपण आलं, कारण मग लक्षात आलं की आपण हे काहीतरी शिवधनुष्य पेलायचा विचार करतो. हे कठीण आहे फार काम. पण हो म्हणून बसले होते, त्यामुळे आता मला जमेल तसा मी यथाशक्ती प्रयत्न करणार आहे. त्याच्या आधी मला आवर्जून सांगावंसं वाटतं ते असं की आम्ही हे जे वाचन करतो आहोत 10-12 जण, ह्या आमच्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या विद्याशाखांची माणसं आहेत. म्हणजे इंग्रजी, मराठी आणि संस्कृतचे प्राध्यापक, शिक्षक, इंजिनियर आणि IT तज्ज्ञ, आर्किटेक्ट आणि धरण तज्ज्ञ, एवढंच नाही तर चित्रकार आणि साध्या गृहिणीसुद्धा. आणि लक्षात असं येत गेलं वाचनाच्या दरम्यान की ह्या प्रत्येकाला, अगदी आपण काही करत नाही असं म्हणणाऱ्यांनासुद्धा विशिष्ट दृष्टिकोन असतो, विचार करण्याची पद्धत असते. त्यामुळे ह्या आमच्या वाचनात ज्या चर्चा चालतात किंवा काही प्रश्न उत्तरं वगैरे असं चालतं, त्याच्यातून माझं स्वतःचं विचारविश्व फार विस्तारत गेलं हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे मी आज इथे जे बोलणार आहे ते माझं आहे यात काही आश्चर्य नाही आहे, पण ते फक्त माझं नाही आहे, त्यात ह्या सगळ्यांचा सहभाग आहे.
आणि हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. त्यामुळे त्यांची मी खरोखर ऋणी आहे. आता इथे बोलायचं ठरवल्यानंतर मी म्हटलं तसं मला प्रश्न पडला की इतका कठीण आहे हे काम की काय बोलावं, कुठच्या बाबतीत बोलावं हे ठरवतासुद्धा येईना. मग मी काही निर्णय घेतले. मी असं ठरवलं की मी संशोधकीय कुठल्याही मुद्द्यामध्ये शिरणारच नाही, कारण खूप विद्वानांनी त्याच्यावर भरपूर काम केलेलं आहे. ते सगळं उपलब्ध आहे आपल्याला. म्हणजे असं की याचे किती टप्पे आहेत, त्याच्यात मूळ काय, प्रक्षिप्त काय, किंवा पाठ्य तयार कसं, चिकित्सित आवृत्तीची भांडारकरने केली ती कशी तयार केली, ह्या सगळ्यांनी आपण पोचतो कुठपर्यंत, तर पाठ्य निर्धारणापर्यंत पोचतो. तर ठीक आहे, पाठ्य निर्धारित झालं, भांडारकरची चिकित्सित आवृत्ती आली. आता पुढचा प्रश्न असा आहे की हे पाठ्य काय सांगतं, महाभारताचा आशय काय आहे, तर त्याच्यावरच आपण केंद्रित करायचं. त्यामुळे मी महाभारत एक महाकाव्य ह्याच दृष्टीने त्याच्याकडे बघणार आहे. त्याच्याकडे इतिहास म्हणून पाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे. त्याच्याविषयीही पुष्कळ उलटसुलट समर्थनं किंवा पुरावे दिले जातात. पण एकतर तो माझा विषय नाही आहे, त्यामुळे त्यातही मी शिरणार नाही. आपण त्याचा विचार एक अतिभव्य महाकाव्य म्हणूनच करूया. आणि मग महाकाव्य म्हणून बघताना त्याचे काय आयाम आपल्याला जास्त खोलात जाण्यासाठी आवश्यक वाटतात, किंवा आपण जास्त खोलात जाऊ शकतो, ह्या दृष्टीने मी काही मुद्दे तुमच्यासमोर मांडणार आहे. आता हे सुटे सुटे मुद्दे असल्यामुळे कदाचित असं होऊ शकेल की तुम्हाला ते ओघवतं किंवा सुसूत्र वाटणार नाही. पण त्याला थोडा माझा नाईलाज आहे, कारण हा एक नकाशा आपल्याला डोळ्यापुढे उभा केल्यानंतर मग पुढे त्याच्या आशयाकडे जास्त खोलात जाता येईल असं मला वाटतं. त्यामुळे आज मी फक्त हा नकाशा तुमच्यापुढे ठेवणार आहे. त्यातल्या काही विषयात पुढे मी नंतर शिरणारही आहे 2 दिवसामध्ये, काही विषयात शिरणार नाही आहे. ज्या विषयात शिरणार नाही आहे त्याची नोंद आपण फक्त आज करून ठेवूया सुरुवातीला. त्यातला एक विषय म्हणजे यातलं समाजाचं चित्रण. त्याच्यात मी खोलात शिरणार नाही. ते आपोआप ओघाने महाभारत वाचताना किंवा कुठलंही साहित्यविषयक पुस्तक वाचताना येतच आहे. कारण कळत नकळत का असेना, हेतुपुरस्सर किंवा निर्हेतुकपणे का असेना, पण कुठलाही साहित्यिक लेखक जेव्हा लिहित असतो तेव्हा त्याच्या लेखनात त्याच्या काळाच्या आणि त्याच्या सांस्कृतिक पर्यावरणाचं प्रतिबिंब पडतच असतं. आणि म्हणूनच सामाजिक शास्त्र ह्याला आपलं दुय्यम साधन मानतात. विशेषतः इतिहासकार आणि समाजशास्त्रज्ञ साहित्याला आपलं दुय्यम साधन मानतात. पण त्या दृष्टीने जर महाभारताकडे पाहायला लागलं तर त्याचा जो संकलन काळ मानला गेलेला आहे, म्हणजे इसवी सन पूर्व 300-400 ते इसवी सनाचं 300-400, त्या संकलन काळात काय दिसतं तर बौद्ध धर्माचं स्थापना होऊन उत्कर्ष झाला. त्याच्याचबरोबर वैदिक धर्माची पिछेहाट झाली आणि मग बौद्ध धर्माचा ऱ्हास व्हायला लागला आणि वैदिक धर्माला पुन्हा उज्ज्वल काळ आला, तो गुप्त काळात सुवर्णयुगापर्यंत. ह्या सगळ्या काळाचं सांस्कृतिक प्रतिबिंब आपल्याला दिसतं का महाभारतात असं विचारलं तर त्याचं उत्तर नाही दिसत असं आहे. बौद्ध काळातलं सांस्कृतिक चित्र आपल्याला महाभारतात दिसत नाही. आपल्याला दिसतं ते वैदिक धर्माच्या प्रकर्षाचं चित्र दिसतं, मनुस्मृतीप्रणीत मूल्यांच्या समाजाचं दिसतं. त्यामुळे बौद्ध काळाच्या प्रकर्षातलं काय समाजाचं चित्र आणि ते का दिसत नाही माहीत नाही मला, पण दिसत नाही हे खरं आहे. त्यामुळे अर्थातच ब्राह्मण आणि क्षत्रिय ह्यांचं वर्चस्व खूप दिसतं महाभारतात. त्यातही ब्राह्मणांचं स्थान निर्विवाद श्रेष्ठ आहे. म्हणजे शांती पर्वात राजधर्म सांगताना सुद्धा भीष्म युधिष्ठिराला जो उपदेश करतात त्याच्यामध्ये कितीतरी अध्याय ब्राह्मणांचा सन्मान कसा करावा, त्यांच्या धनाचं रक्षण कसं करावं, त्यांना कुठल्या प्रसंगी कसं वागवावं वगैरे ह्याच्याविषयी आहे. ब्राह्मणांच्या धनाचं रक्षण केलं तर ते आपल्या तपोबलांनी राज्यावरची दुष्काळ, पूर अशी संकटंसुद्धा नाहीशी करतात, अशीही अतिशयोक्त विधानं आहेत. क्षत्रियांनी ब्राह्मणाचा मान ठेवला नाही तर त्याला मर्यादेत ठेवावं लागतं, अशीही विधानं आहेत. त्यामुळे ब्राह्मणांचं सर्वोच्च स्थान, मनुस्मृतीप्रणीत मूल्य हे आपल्याला त्याच्यात दिसतं. स्त्रियांविषयी सुद्धा भरपूर विचार आलेले आहेत, पण ते विचार असे आहेत की परस्पर विरोधी आहेत.
तसं एक सरसकटपणे महाभारतातल्या स्त्रिया वगैरे असं लिहिलं गेलेलं आहे पुष्कळ, नाही असं नाही आहे. पण मला तर असं वाटलं आणि मी आमच्या वाचनाच्या वेळी कोणाला तरी सुचवलंसुद्धा की स्त्रियांवरचे सगळे बारीक सारीक जे उल्लेख आहेत, जे सुटू शकतात, पटकन निसटू शकतात, ते सुद्धा नोंदवून ठेवायचे. आणि मग शेवटी बघायचं की काय ह्यातून दिसतंय, काही सुसूत्रपणा दिसतोय का, काही परस्पर विरोधीच सगळं दिसतंय, किंवा मग हे कुठल्या काळातलं वेगळा वेगळा आहे का वगैरे, हे तपासून हा एक प्रकल्प म्हणून हाती घेण्याची गोष्ट आहे, म्हणून मी याची नोंद करून ठेवली. महाभारतातल्या आणखी एका गोष्टीचा आपण विचार नाही करणार आहोत, ती म्हणजे त्यातलं अतिवास्तव. अतिशय अतिवास्तव आणि अद्भुत आहे त्याच्यात, आणि हे सगळ्यांना माहिती आहे. संख्या हा तर विषय असा आहे म्हणजे की अमक्याने 1000 कोटी 1000 वर्ष तप केलं एक प्रकारचं, मग पुढे 1000 वर्ष दुसऱ्या प्रकारचं तप केलं, पुढे 1000 वर्ष तिसऱ्या प्रकारचं. तर हे सगळं तर्काच्या पलीकडे जाणार आहे. 3000 वर्ष वगैरे कोणाची आयुर्मर्यादा नसते, असं पुष्कळ आहे. दान करायचं म्हणजे 10,000 गायी किंवा 10,000 50,000 दासी वगैरे अशाच आकड्यांमध्ये सगळं बोललं जातं. पण ते अतिवास्तव हा असू शकतो महाकाव्याचा भाव कुठल्याही किंवा कुठल्याही कथा वाङ्मयाचा. आणि मग खाली काय उरतं? बरं, दुसरं असं आहे की अतिवास्तव वास्तव पातळीवर आणायला जाऊ नये असं मला वाटतं, कारण कलेचा किंवा काव्याचा त्याचं विश्व स्वायत्त असतं. मम्माटापासून सगळ्यांनी आपल्याला हे सांगून ठेवलेलं आहे, त्याचं विश्व स्वायत्त असतं आणि कलेचा किंवा काव्याचा तर्कही स्वायत्त असतो. त्यामुळे तो आपण वळवायचा प्रयत्न करू नये असं मला वाटतं. मग ते अतिवास्तव याचा अर्थ आपण खूप, असंख्य, अगणित एवढाच करायचा आणि सोडून द्यायचं. अद्भुत खूप आहे त्याच्यात. त्या अद्भुताचा एक भाग आहे अजीवशास्त्रीय जन्म, नॉन बायोलॉजिकल. असे अनेक जन्म आहेत. म्हणजे च्यवनाने मंतरलेलं पाणी प्यायल्यामुळे युवनाश्वाच्या कुशीतून 100 वर्षांनी मुलगा जन्माला आला. म्हणजे पित्याने जन्म देणं, त्याच्या कुशीतून जन्माला येणं मुलगा, किंवा प्राण्यांनी कोणाचं तरी रेत गिळलं म्हणून जन्म झाले. मत्स्यगंधा आहे, ऋष्यशृंग आहे, असे अनेक आपल्याला अद्भुत प्रकार दिसतात. असेच जन्म ग्रीक मॅथॉलॉजीतही दिसतात. झेउसच्या मांडीतून हेलियसचा जन्म झाला, अंड्यातून हेलन ऑफ ट्रॉयचा जन्म झाला. जपानी मॅथॉलॉजीतही दिसतात. आणखीन मी कुठलं काही वाचलं नाही आहे, पण असू शकतील अनेक मॅथॉलॉजीजमध्ये. म्हणजे एक तुलनात्मक मॅथॉलॉजी असा सुद्धा कोणाला प्रकल्प हाती घेण्यासारखा आहे या निमित्ताने, आणि पुढे जाऊन मग त्याचं विश्लेषण करायचं, हा एक राहू शकतो भाग. महाभारताकडे येऊया आता आपण. म्हणजे हे बाजूला ठेवायचे मुद्दे सोडले आपण. महाभारतामध्ये अनेक संकल्पनांची जाळी दिसतात मला. म्हणजे शाप उशाप वर हे एक जाळं आहे, क्षमा प्रायश्चित्त हे एक जाळं आहे, पाप पुण्य हे एक जाळं आहे, कर्म कर्मफळ नियती हे एक जाळं आहे, धर्म अधर्म आपद्धर्म हे एक आहे. आणि हे सगळे विचार खोलात जाऊन करावं अशी जाळी आहे. त्यातल्या शाप आणि वराचा विचार आपण करणारच आहोत, पण हाही एक खोलात शिरण्याचा मुद्दा आहे. हे सगळं मनात ठेवून आता आपण, मला काव्य म्हणून काय बघावं असं वाटतं याच्याकडे वळूया. त्याच्या आधी एकच गोष्ट सांगते की आपल्या प्रत्येकाच्या मनात एक आपापलं महाभारत असतं. आपल्या नकळत ते घडत असतं. आपल्याला मुख्य कथा माहिती असते, सर्वसामान्यपणे प्रत्येकाला मुख्य कथा माहीत असते, आणि त्या मुख्य कथेच्या बाबतीत प्रश्न पडत असतात. ते प्रश्न पडले की आपणच मनात स्पष्टीकरण देतो किंवा आपण समर्थनसुद्धा करतो कधी कधी, आणि ते करण्याने एक आपल्या मनात काहीतरी रचना होत असते. आणि म्हणून ह्याचे अन्वयार्थही आज 2000 वर्ष लावले जातात. त्याचाही आपण थोडा विचार नंतर करणारच आहोत. पण आता आपण काव्य म्हणून याच्याकडे बघताना मी जेव्हा ह्याला म्हणते की हे एक अतिभव्य महाकाव्य आहे, तेव्हा महाकाव्य म्हणजे काय हे आधी आपल्याला बघावं लागतं. तर महाकाव्याच्या व्याख्या आहेत. साहित्यशास्त्रामध्ये महाकाव्याच्या व्याख्या प्रत्येक ग्रंथकाराने दिलेली आहे. सर्गबंधो महाकाव्यम तत्रैको नायकस्सुरः वगैरे अशा त्या सुरू होतात. मग महाकाव्यामध्ये सगळ्या अवस्था, सगळे संधी, सगळे रस असावेत, ह्या नाटकाच्या तांत्रिक बाबी आहेत, पण त्या महाकाव्याला लागू केलेल्या आहेत आणि त्या असाव्यात असं म्हटलेलं आहे. वर्णनं किती प्रकारची असावी त्याची लांबलचक यादी प्रत्येक व्याख्येत आहे.
म्हणजे डोंगर, दऱ्या, नद्या, नाले, वन, शहरं, लढाया आणि सैन्याच्या हालचाली, अशी अनेक यादी मोठी आहे की ज्याची वर्णनं असावी. पण ह्या सगळ्या अभिजात महाकाव्य डोळ्यासमोर ठेवून केलेल्या यादी. अभिजात महाकाव्याला 5 अवस्था, 5 संधी वगैरे हे असू शकतं, कारण त्याचा जीव लहान असतो. महाभारताला हे आपण लागूच करू शकत नाही. पण भामहानी एक गोष्ट जी म्हटली आहे की भामहानी ही व्याख्या तर दिलीच आहे, सर्गबंध वगैरे, पण शिवाय तो म्हणतो की ते महतांच्या महच्चयत असावं, म्हणजे ते महान माणसांबद्दल असावं आणि मोठं असावं. तर महाभारत विस्तृत आहेच, आपल्याला माहीत आहे, भरपूर विस्तार आहे त्याचा, आणि ते महान माणसांबद्दलही आहे. खरंच त्यातली अनेक व्यक्ती त्यातल्या महान आहेत. म्हणजे मी जर कधी कल्पना केली अशी की समोरून माझ्या भीष्म येत आहेत, तर मला ते तुमच्या आमच्यासारखे नाही 6 फुटी 5 फुटी वाटत, मला ते 8-9 फुटाचे असं वाटतं. कल्पना आहे ही, पण भीष्म समोरून येत आहेत म्हटल्यावर मला ते असे भव्यच डोळ्यासमोर येतात, कारण त्यांच्या व्यक्तित्वाची उत्तुंगता तशी आहे. अशी महान माणसं आहेत त्याच्यात, त्यामुळे महतांच्या महच्चयत हे लागू पडतं याला. आणखी एक व्याख्या विश्वनाथाची सांगावीशी वाटते जाता जाता, ती फार याला लागू आहे असं नाही, पण गमतीची आहे ती, तुम्हाला आवडू शकेल. विश्वनाथाची काव्याची व्याख्या सगळ्यांना माहीत असते. वाक्यम रसात्मकम काव्यम, अगदी प्रसिद्ध आहे की रसात्मक वाक्य म्हणजे काव्य. पण रसात्मक वाक्य का म्हणतो तो? वाक्य हे व्याकरणिक वाक्य असतं, काव्य हे वाक्य नसतं. कितीतरी वाक्य आहेत काव्यात. मग तो वाक्याला कशाला म्हणतो? तर तो म्हणतो वाक्यम स्यात् आकांक्षा योग्यता सक्तियुक्त हा पदोच्चय. वाक्य म्हणजे आकांक्षा, आसक्ती आणि योग्यता ह्यांनी युक्त अशा शब्दांचा समूह. आकांक्षा आणि आसक्ती ह्यातून वाक्यासाठी सुद्धा आणि काव्यासाठी सुद्धा एकजिन्सीपणाचं तत्त्व सूचित होतं, आणि योग्यता या शब्दातून संभवनीयता. पाश्चिमात्य सिद्धांतनात सुद्धा होमोजिनिटी, प्रॉबेबिलिटी आणि इनेव्हिटेबिलिटी अशी 3 तत्त्वं सांगितली जातात साहित्यासाठी. त्यातलं इनेव्हिटेबिलिटी नाही आहे ह्याच्यामध्ये, विषयांतर मी करणार नाही आहे, पण इनेव्हिटेबिलिटी नसणं ह्याचे तार्किक परिणाम काय आणि त्याचे सांस्कृतिक परिणाम काय हा पुन्हा एक स्वतंत्र विषय आहे, खोलात शिरून तपासण्याजोगा विषय आहे. पण असो, तर म्हणजे त्याच्यामध्ये काव्य हे संभवनीय, एकजिन्सी आणि रसात्मक असलं पाहिजे. आणि पुढे तो म्हणतो वाक्योच्चयो महावाक्यम, वाक्यांचा समूह म्हणजे महावाक्य, म्हणजे काव्यांचा समूह म्हणजे महाकाव्य. आणि त्याला महाकाव्यच अभिप्रेत आहे याचा पुरावा असा की तो उदाहरणादाखल म्हणतो यथा रघुवंश, रामायण, महाभारत आदी. महावाक्याचं उदाहरण म्हणून तो रघुवंश, रामायण आणि महाभारत सांगतो. म्हणजे त्याला महावाक्याने महाकाव्य म्हणायचे आणि वाक्याने काव्य म्हणायचे. मला हे एवढ्यासाठीच इंटरेस्टिंग वाटलं की वाक्यांचा समुदाय म्हणजे काव्यांचा समुदाय, म्हणजे जी उपाख्यानं आलेली आहेत महाभारतात, खूप उपाख्यानं आलेली, त्यांची एक प्रकारे आपल्याला व्यवस्था लागलेली दिसते की अनेक उपाख्यानांचा हा समुदाय आहे, आणि शिवाय मुख्य कथानक आहे ते आहेच. असो तरी एकंदर हे सगळे ढोबळच आहे, आणि आपण व्याख्येच्या फार मागे लागू नये असंही मला वाटतं, आणि महाभारताचा विचार करावा. तर काव्य म्हटल्यावर आपण कशाचा विचार करू? कुठल्याही साहित्यकृतीत आपण कशाचा विचार करतो? तर त्याचं कथानकाची रचना, त्यातल्या घटना, त्यातले प्रसंग, त्यातल्या व्यक्ती, मुख्य म्हणजे सगळ्यात त्या व्यक्तींचं चित्रण कसं झालं, त्यांचे विचार, त्यांच्या भावना, मग साहित्यिकाची शैली काय आहे ती, त्याच्यात रस वगैरे काय आढळतात ते, आणि मग शेवटी त्याचा एकंदर आशय काय, ज्याला आपण महाआशय असं सुद्धा म्हणू शकतो. तो महाआशय काय ह्याचा आपण आता एकेकशः विचार करूया. कथानकाचा विचार करायला लागलं की दिसतं की कथानकात मुख्य कथानक आणि उपाख्यानं हे 2 प्रमुख भाग आहेत. एक अगदी मी उगीच फालतूच म्हणून असा उद्योग केला की मी पृष्ठसंख्या तपासून पाहिली ही महाभारताच्या एकूण पृष्ठांपैकी मुख्य कथानकाला किती दिली आहेत, तर ती
800 निघाली. उपाख्यानांना किती दिली आहेत तर ती अशीच 800 निघाली. आणि युद्धपर्वांना जवळजवळ 850-900. आता युद्धपर्व हा खरं म्हणजे मुख्य कथानकाचा भाग आहे, तो मी वेगळा नको काढायला, पण ती स्वतंत्र एक घटनाच आहे आणि विस्ताराने आलेली आहे म्हणून मी ती वेगळी काढली. तरी पण हे प्रमाण आहे साधारण, म्हणजे उपाख्यानं किती आहेत ते पहा, लक्षात येतं आपल्या. आणि ह्या सगळ्याची रचना करायची म्हणजे ही उपाख्यानं कधी कथेचा थेट संबंध ठेवून येतात, म्हणजे दुष्यंत शकुंतला किंवा ययाती यांच्यासारखी. कधी समांतर उदाहरण म्हणून मध्ये मध्ये घातली जातात. म्हणजे वनवासात असताना युधिष्ठिर जेव्हा खूप दुःख करतो की माझ्यासारखा दुर्दैवी कोणीच नसेल, तेव्हा त्याला लोमशमुनी नलदमयंतीचं आख्यान सांगतात. लोमशच कदाचित मी चुकले असेल. किंवा नंतर एकदा असंच दुःख करतो तेव्हा संपूर्ण रामायण त्याला सांगितलं जातं, रामाची कथा सांगितली जाते. तीर्थयात्रेला ते जातात वनवासात असताना, त्यावेळी प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्थलमहात्म्य म्हणून एक उपाख्यान येतं. कोणीतरी काहीतरी तिथे विशेष कृती केलेली आहे, कोणीतरी तपश्चर्या केलेली आहे आणि त्याचं एक उपाख्यान येत जातं. काही उपाख्यानं स्वतंत्रपणे महत्त्वाची आहेत, धर्मव्याधासारखी, की ज्याच्यामध्ये हिंसेविषयी फार वेगळे विचार त्या काळात सुद्धा मांडले गेले. धर्मव्याध हा खाटीक होता, त्यामुळे तो खाटीक असून तो स्वतःला धार्मिक मानतो आहे, कारण तो करतो ती हिंसा, ही हिंसा कशी नाही, कसा धर्म आहे हे पटवून देतो. किंवा पतिव्रतेचं एक आख्यान आलेलं आहे. अशी काही स्वतंत्रपणे आहेत. काही एकाच्या पोटात एक असलेली अशी अतिशय मोठी उपाख्याने आहेत, अगस्त्यांच्या उपाख्यानासारखी, की त्याच्यातच सगराचं येतं, त्याच्यातच आणि कोणाकोणाचं येतं. तर अशी अनेक उपाख्यानं. मला हे सांगावंसं वाटतं अशासाठी की कवीच्या प्रतिभेचं मला असं कौतुक आणि आश्चर्य वाटतं की हे कसं सगळं त्याला जमलं असेल, एवढं सगळं कल्पून ते ठिकठिकाणी योग्य जागी घालणं तिथे एवढ्या विस्ताराच्या काव्यात. लहान काव्यामध्ये हे शक्य आहे कोणालाही करणं, पण एवढ्या विस्ताराच्या काव्यात, म्हणून मला ह्याचं एक कौतुक वाटतं जास्ती. पण मुख्य कथानकाकडे आपण आलो तरी कवीच्या या प्रतिभेचं कौतुक वाटायचं थांबत नाहीच. कारण मुख्य कथानक म्हणजे कौरव पांडवांची कथा. ती जरी अगदी आपण सगळ्या पिढ्यांची नाही मानली आणि युधिष्ठिर आणि दुर्योधन यांच्या आगच्या मागच्या एखाद्या 1-1.5 पिढीची, 2 पिढ्यांची मानली, तरी इतकी अगणित पात्र आहेत, इतके अगणित प्रसंग आहेत, इतक्या सहस्रावधी घटना आहेत. आम्ही वाचन करतो तेव्हासुद्धा लक्षात असं येतं की 2 महिन्यापूर्वी वाचलेलं आहे, त्याच्या संदर्भ आला आणि आम्ही जर एकमेकांना विचारलं की हे नेमकं कधी झालं, तर सगळ्यांनाच नेमकं आठवत असतं असं नाही, एखाद्यालाच आठवतं की हे अमक्या घटनेच्या आधी घडलं किंवा नंतर घडलं. आम्हाला पुन्हा जाऊन बघावं लागतं. हे 4-5 पर्वातच झालेलं आहे आमचं, 18 पर्वांनंतर काय होईल. तर इतक्या घटना आणि हे सगळं म्हणजे एखादा अवाढव्य जिगसॉ पझल असेल ना, असं मला ते वाटतं की तुकडे 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 ते, आणि ते सगळे सुनीटपणे जोडलेले आहेत त्या करणाऱ्याने. ते कसं सगळं झालं असेल हा एक मोठा प्रश्न पडतो. दुसरी गोष्ट अशी की 3 काळात हे फिरत राहतं. महाभारत 3 काळांमध्ये फिरतंय. म्हणजे ही इतकी जी पात्र आहेत ह्या सगळ्यांचे आदिपर्वातच सांगितलं आहे कोण कोणाचा अंश असणार आहे. सगळे कौरव कोणाचे अंश आहेत आदल्या जन्मातल्या ते सगळं सांगितलेलं आहे, किंवा पांडव सगळे, म्हणजे त्यांच्या आधीच्या जन्मापर्यंत गेलेच ते, म्हणजे ते पण पात्र म्हणून एक प्रकारे कल्पिली गेलीच. असं 3 काळात फिरणारं आणि इतकी पात्र असलेलं असं हे काव्य कल्पायचं आणि त्याचे घटना प्रसंग सगळे. पुन्हा त्याच्यामध्ये लागाबांधा एका आत्ता घडलेल्या घटनेचा कुठेतरीच जुळून येतो. म्हणजे कुंतीला दुर्वास अभिचार मंत्र देतात, जो तिला नियोगाच्या वेळी पुढे उपयोगी पडतो. पण त्याची जुळणी होते ती पांडूला किंदम ऋषीने शाप दिल्यावर त्याच्याशी, कारण त्यामुळे त्या नियोगाची गरज पडते. भीष्मांनी ब्रह्मचर्याची शपथ घेतली, ह्याचा संबंध पुढे आंबेचं हरण केलं आणि तिचं जे काही झालं आणि मग तिने जीव दिला त्याच्याशी येतो. आणि मग 3रा भाग त्याचा येतो, ती शिखंडिनी म्हणून जन्माला आली द्रुपदाच्याकडे
आणि त्याचाच पुढचा भाग येतो, ती स्थूणाकर्ण यक्षामुळे तिला शिखंडी होता आलं त्याच्याकडे, आणि स्थूणाकर्ण यक्षाची कथा पुढे कुबेराच्या कथेशी जोडली जाते. असे 4-5 तुकडे स्वतंत्रपणे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पुष्कळ काळाच्या आणि अवकाशाच्या अंतरावर येतात. ते तिथल्या तिथल्या ठिकाणी त्यात छोट्या छोट्या स्वतंत्र गोष्टी आहेत, म्हणजे ते स्वयंपूर्ण आहेत तुकडे, आणि तरी ते जोडलेले आहेत एकमेकाला. तर ही अशी रचना करू शकणं हे मला तर अलौकिकच्या सुद्धा पुढच्या प्रतिभेचं लक्षण वाटतं. अशी या कथानकाची रचना आहे सगळी. मग त्यातली प्रसंग घटना, तर घटना आणि प्रसंग असं आपण वेगळं मानूया, कारण घटना ही वस्तुनिष्ठपणे सांगितलेली असते की अमुक अमुक घडलं, संपलं, ते सांगितलं की द्रौपदीचं स्वयंवर झालं, ही एक घटना होती. पण त्या स्वयंवरात राजे आले, ते कसे नामोहरम झाले, काय, हा सगळा प्रसंग आहे, त्याचं वर्णन केलं जातं. म्हणजे घटनेमध्ये ज्या व्यक्ती असतात सहभागी झालेल्या, त्यांच्या भावना, त्यांचे विचार, त्यांचं वर्तन, हे सगळं सांगितलं जातं, तेव्हा तो प्रसंग रंगतो. मग तो काव्यात्मकपणे रंगू शकेल किंवा नाट्यात्मकपणे रंगू शकेल, आणि महाभारतात खूप वेळेला तो नाट्यात्मकपणे रंगतो. म्हणजे पुढे विराटाच्या इथे गोग्रहणाच्या वेळी जेव्हा उत्तर युद्धातून पळून जात असतो घाबरून, त्यावेळी बृहन्नला त्याची सारथी झालेली असते आणि ती त्याला पकडून आणायला धावते त्याच्या मागून. त्याचं जे वर्णन केलेलं आहे ते असं डोळ्यासमोर उभं राहील इतकं नाट्यात्मकपणे केलेलं आहे. किंवा प्रसंग वाईट आहे, पण द्रौपदीला जेव्हा ओढून आणलं जातं द्यूतानंतर, त्यावेळेचं ते तिचं सगळं वर्णन केलेलं आहे, ते सुद्धा इतकंच प्रत्ययकारी आहे. फक्त तो प्रसंग वाईट आहे म्हणून मी ते जास्त म्हणत नाही त्याच्याविषयी काही. तर अशा सहस्रावधी घटना आणि कितीतरी प्रसंग हे सगळे रंगवले गेले नाट्यात्मक पद्धतीने. आता मी नाट्यात्मक म्हटलंच आहे म्हणून मी थोडं शैलीचा विचार आधी घेते, नंतर जो ठेवला होता तो, की नाट्यात्मक अशी शैली नाही आहे खरं म्हणजे महाभारताची. महाभारताची शैली कशी आहे तर थेट आहे, सरधोपट म्हणू ज्याला अशी आहे, सजवलेली नाही आहे. अभिजात संस्कृत वाङ्मयात जसं सजवलेलं असतं सगळं, अलंकारिक शैली असते, किंवा भाषेचा सुद्धा फार विचारपूर्वक केलेला वापर असतो, तसा दिसत नाही महाभारतात. सरधोपट थेट, म्हणजे त्याला निरंगी म्हणू आपण, अशी शैली आहे. पण निरंगी शैलीविषयी पुष्कळ मला वाटतं सिद्धांतन झालेलं आहे पाश्चिमात्य तत्त्वज्ञानात, पाश्चिमात्य शैली विचारात. रायटिंग डिग्री 0 वगैरे असं पुस्तक आहे, आणि हा विचार खूप झालेला आहे. कारण निरंगी शैली खूप कठीण असते, सजवलेली शैली एक प्रकारे सोपी असते आणि निरंगी शैली फार कठीण असते. इथे मराठीचं कोणी असलं तर ते सांगू शकेल, मला खात्रीपूर्वक म्हणता येणार नाही, पण मला असं वाटतं की वाडा चिरेबंदी हे जे नाटक आहे महेश एलकुंचवारांचं, त्याची शैली निरंगी वाटते मला, पण आय स्टँड टू बी करेक्टेड. तर अशी शैली असताना हे नाट्यात्मक सगळं आलेलं आहे. आणि मी म्हटलं तशी जर निरंगी शैली आहे महाभारताची, तर मग तिचा विशेष विचार काय करायचा तर करावा लागतो. कारण 3 बाबी त्यातल्या फार महत्त्वाच्या आहेत, विशेषणं, उपमा आणि वर्णनं. विशेषणं इतकी वापरलेली आहेत महाभारतात सगळीकडे, त्यातली काही सार्थ असतात, काही हेतुपुरस्सर असतात, काही नसतात, निरर्थक असतात. पण उपमांची गाडी येतेच आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ भीष्मांचा उल्लेख करायचा तर नुसता नाही करणार, कौरवांचा धुरंधर, महाज्ञानी, महापरमवीर, कुरुवृद्ध, गांगेय, भीष्म, आणखीन सुद्धा 1-2 असतील जे मी विसरले, अशीच येते ओळ. तर ही विशेषणं कोणची सहेतुक आहेत, कोणची निर्हेतुक आहेत, तसं त्या अभिप्रेत आहे का कवीला, अशा तऱ्हेने वेध घेऊन याचा अभ्यास करण्याजोगा आहे असं मला वाटतं खोलात शिरून. उपमांचाही विचार करण्याजोगा आहे. उपमा फार कधी कधी आपल्याला खटकणाऱ्या असतात. म्हणजे युद्धात रक्तबंबाळ झालेल्या वीराला फुललेल्या पळसाच्या वृक्षाची उपमा देणं. आता फुललेला पळसाचा वृक्ष म्हटलं की आपल्यापुढे एक फार सुंदर चित्र उभं राहतं, आणि रक्तबंबाळ वीर म्हटलं की फार वेगळं चित्र उभं राहतं. उपमा अशी ती खटकणारी वाटते, पण काही उपमा फार सार्थ पण असतात. काही उपमा एकच मूळ उपमा तपशील बदलून बदलून येते. म्हणजे युद्धाला नदीची उपमा देणं 4-5 वेळा तरी आलेली आहे, पण प्रत्येक वेळी त्यातले भोवरे, त्यातले बेडूक, त्यातले सुसरी मगरी
त्यातल्या लाटा, त्यातले डोह, हे सगळं वेगळं वेगळं आहे. कधी त्याच्यात पूल येतील, काही येईल. आणि वर्णनं तर किती गोष्टींची आहेत, म्हणजे जंगलांची आहेत, मग सभेसारख्या सभांची आहेत, सरोवरांची आहेत, नगरांची आहेत. ह्या सगळ्यावरती कामं झालेली आहेत. म्हणजे उपमांच्या बाबतीत एक संकलनाचं काम झालेलं आहे की देवांच्या उपमा किती दिलेल्या आहेत आणि नेमके संदर्भ दिलेले आहेत. पण मला वाटतं की संकलनाच्या पुढे जाऊन त्याचं विश्लेषण करून काही हाती लागतं का हे बघायला हवं. किंवा वर्णनांच्या बाबतीत असे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत की कुठली वृक्षांची यादी आहे याच्यात. म्हणजे त्या काळी अमके वृक्ष होते किंवा अमके पशुपक्षी होते. पण त्या पलीकडे आणि त्या वर्णनातून काही हाती लागतं का? मी हे याच्यात पडलेली नाही आहे, म्हणजे मी ह्याहून जास्ती काही सांगू शकणार नाही. पण हे करण्यासारखा आहे हा प्रकल्प, एक एवढंच सुचवते शैलीच्या निमित्ताने. तर आपण घटनांचा विचार केला, प्रसंगांचा केला, शैलीचा केला. रसात पात्रांचा नाही केला आपण. फार मोठी गोष्ट मागे टाकली मी, सॉरी. पात्रांचा नाही विचार केला. आणि पात्र हा सगळ्यात फार महत्त्वाचा विषय आहे यातला. व्यक्ती हा महाभारताला जे आपण म्हटलं की महाभारताविषयी जे बोललं जातं, यदि हा अस्ति तदन्यत्र यन्ने हा अस्ति न तत्क्वचित, इथे आहे तेच सगळीकडे, ते मला व्यक्तींच्या बाबतीत फार खरं वाटतं की याच्यात दाखवले तितके मानवी स्वभावाचे नमुने कुठे दिसलेलेच नाही आहेत. सर्व प्रकारची पात्रं आलेली. आणि त्याच्याही आधी आणखी एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे मला या व्यक्तींच्याकडे येण्याच्या पूर्वी, की या व्यक्तींविषयी सुद्धा हा कवी जो आहे, निवेदक जो आहे, ऐकू येते, कवी निवेदक जो आहे तो दोन भूमिका निभावतो. म्हणजे असं कुठलाही साहित्यिक असतो तो जेव्हा सांगत असतो तेव्हा तो त्याचा दृष्टिकोन समोर मांडतच असतो आणि आपल्यावर त्या दृष्टिकोनाचा परिणामही होतच असतो. तसं कवी आपल्याला हेच सांगतो की पांडव चांगले होते, कौरव वाईट होते. पांडवांचा धर्मपक्ष होता, कौरवांचा अधर्म पक्ष होता. हे स्पष्ट शब्दात आणि अनेक वेळेला सांगितलं जातं. त्यामुळे ते आपलं तो नियंत्रण करतो, दृष्टिक्षेप नियंत्रण किंवा विचारक्षेप नियंत्रण ज्याला म्हणू, तसं कवींनी आपलं केलेलं आहे की पांडव चांगले. पण विचार करायला लागलं की असं वाटतं की पांडव चांगले म्हणजे काय अर्थाने नेमके? आपल्याला जे 5 पांडव दिसतात ते कसे आहेत? युधिष्ठिराचं काही आपल्याला कळतच नाही तो कसा आहे. पण तो राजा वाटतच नाही आपल्याला, नायक वाटतच नाही. नकुल सहदेव धूसर आहेत, त्यांच्या व्यक्तिरेखा काही स्पष्ट होतच नाही. भीम धसमुसळा आहे, आडदांड आहे, रासवट आहे, प्रेमळही आहे, पण हे सगळं जास्ती आहे. क्रूरही आहे तो. क्रूर मी अशासाठी म्हणते की विराटाच्या दरबारी असताना मल्लयुद्धाला त्याला पाठवलं असताना तो मल्लांचे हात पाय उखडून त्यांना ठार मारतो. मल्लयुद्धात ही कल्पना नसते, चितपट करणं ही कल्पना असते, पण हे तो करतो. म्हणजे तो क्रूर आहे स्वभावता. आणि शिवाय तो ढोबळ आहे, त्याला सूक्ष्म काही कळण्याची कुवत नाही त्याची. म्हणजे एकटा अर्जुन उरला की जो नायक म्हणू शकतो आपण. बाकीचे पांडवांना मी न नायक म्हणते, न नायक म्हणू आपण त्यांना. अर्जुनामध्ये पुष्कळ गुण आपल्याला नायकासारखे दिसतात. कौरव वाईट. कोणचे कौरव? कोणचे कौरव दिसतात आपल्याला महाभारतात? दुर्योधन दुःशासन सारखे दिसत राहतात. आणखी कोण दिसतं? कधीतरी विकर्ण दिसतोय, कधीतरी युयुत्सू दिसलाय, कधीतरी विविंशतीचं नाव आलंय. युद्धपर्वामध्ये सगळ्या कौरवांची बऱ्याचशा नावं येऊन गेली आहेत, पण मुख्य कथानक पुढे जातं त्याच्यात इतर कौरवांची नावंसुद्धा नाही आहेत. आणि 100 नावं कौरवांची मला नाही वाटत कोणाला माहीत असतील, किंवा त्यातली 20 तरी आठवतील कोणाला. म्हणजे कौरव जवळजवळ अदृश्य आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे कौरव वाईट, पांडव चांगले असं म्हटलं गेलं शब्दांनी, पण म्हणजे काय हे मला तरी कळत नाही. बाकीच्या कौरवांनी कोणत्या काही वाईट केलंय असं मला दिसत सुद्धा नाही महाभारताच्या कथेत. पण हे सांगतोय तो कवी सतत. पण त्याचवेळी तो करतोय काय दुसरं, तर तो एक वेगळं चित्र आपल्याला दाखवतोय प्रसंगांमधून. तो असं दाखवतोय आपल्याला की दुर्योधन जो आपल्याला वाईट कौरवांपैकी प्रमुख आणि खलनायकच, तो दुर्योधन
जेव्हा अंगराज्याचा राज्याभिषेक करतो कर्णाला, त्यावेळी तो वेगळा दिसतो आपल्याला, हे करू शकणारा दिसतो, म्हणजे त्याच्यामध्ये राजगुण दिसतात आपल्याला. किंवा ज्यावेळी तो द्यूताच्या वेळी द्रौपदीला म्हणतो की कोणीही म्हणू दे की युधिष्ठिर तुझा स्वामी त्यावेळी नव्हता, मी तुला दासीपणातून मुक्त करतो. त्याला अभिलाषा नाही आहे द्रौपदीविषयी, त्यांनी कुठल्याही अभिलाषेच्या नजरेने तिच्याकडे पाहिलेलं नाही आणि तो तिला मुक्त करायला तयार आहे. पण पांडवांपैकीच कोणीही तसं म्हणत नाही. तर हा दुर्योधन वेगळा आहे, हा त्यांनी प्रसंगातून दाखवला. म्हणजे कवी सांगतो एक आणि दाखवतो दुसरं, आणि हे सांगणं दाखवण्यामध्ये जी गॅप आहे, जी दरी आहे, त्या दरीमध्ये आपल्याला विचाराला प्रेरित करण्याचं सामर्थ्य आहे. महाभारत हे म्हणून विचाराला प्रेरित करणारं काव्य ह्या दृष्टीने पण अजोड आहे. कारण आपल्याला भाग पडतं की हे सांगितलं आणि हे दाखवलंय, आता मलाच विचार केला पाहिजे की ह्यातलं खरं काय आहे, काय मी जास्त प्रमाण मानू. आणि हे अनेक बाबतीत होतं, अनेक प्रसंगी होतं, अनेक व्यक्तींच्या बाबतीत होतं. युधिष्ठिराच्या बाबतीतही होतं. त्याला इतका धर्मनिष्ठ, सत्यवादी, सद्गुणांचा पुतळा वगैरे म्हटलेलं आहे, पण त्याचे मातीचे पाय दिसतात वेळोवेळी. तर हे जे तंत्र म्हणू आपण, टेक्निक काहीतरी आहे, हेही मला फार अजोड वाटतं. इतर कुठल्याही साहित्यकृतीपेक्षा मला वाटतं की महाभारतात हे फार प्रकर्षाने जाणवण्याजोगं झालेलं आहे. इतर तुम्ही कुठल्याही कादंबऱ्या किंवा हे आठवून बघा, एक तर त्याला तृतीय पुरुषी निवेदक असला तर तो सरळ सरधोपटपणे तृतीय पुरुषी निवेदन करतो, त्याच्यात त्याचाच दृष्टिकोन पुढे येत राहतो. नाही तर निवेदनाचं सूत्र प्रथम पुरुषी फिरत राहतं एकाकडून दुसऱ्याकडे, त्यात त्या व्यक्तीचा दृष्टिकोन येतो. पण एकच निवेदक आपल्याला दोन दृष्टी दाखवतोय असं होत नाही. आणि त्यातल्या दरीमुळे किंवा अंतरामुळे, त्यातल्या दरीमुळे नाही, अंतरामुळे आपण विचार करायला प्रवृत्त होतो. आणि म्हणून मग आपण व्यक्तींचा जास्ती अधिक विचार करायला लागतो. आणि त्या व्यक्ती कशा आहेत, तर मी म्हटलं तसं ते अनेक प्रकारच्या आहेत आणि वेगवेगळे नमुनेच आहेत त्याच्यामध्ये दिसत आपल्याला माणसाच्या स्वभावाचे, हे तर आहेच. पण त्याच्या आधी एक आणखी मुद्दा मला सांगायचा आहे व्यक्तिचित्रणाविषयी, की कवीला एखाद्या व्यक्तीच्या उपजत वेगळेपणाची किंवा काही व्यक्तींच्या असामान्यपणाची जी जाणीव आहे, जे भान आहे, ते खूप लक्षणीय आहे. म्हणजे वाचता वाचता असं लक्षात येतं, धृतराष्ट्र काहीतरीच प्रश्न विचारतो खूपदा. म्हणजे काहीतरी आहे चाललेलं, ते थांबवतो आणि म्हणतो की पण ते अमुक दिसत कसं होतं तेवढं मला सांग बरं, किंवा ते तमुक चालत कसं होतं मला सांग. युद्धाच्या धुमश्चक्रीत तो म्हणतो संजयाला की मला त्या अमक्या तमक्यांच्या रथांचं आणि ध्वजांचं आणि घोड्यांचं वर्णन सांग. आणि संजय एक अध्यायभर त्याला कुठल्या तरी घोड्यांचा रंग, ह्याचा तांबूस आहे, त्याचा अमुक आहे असं सांगतो. तर असं वाटतं की काय हे अनाठाई प्रश्न आणि काय हे अनाठाई उत्तरं विस्ताराने दिलेली. आणि मग लक्षात येतं की धृतराष्ट्र असे प्रश्न विचारणारच कारण तो जन्मांध आहे. हे आपण विसरलेले असतो, पण कवी नाही विसरलेला. कवीच्या पक्क लक्षात आहे की धृतराष्ट्र जन्मांध आहे आणि त्याला काय, कोण कसं दिसतं, काय करतं, ह्याचं कुतूहल असणारच आहे आणि ते आवरता येणार नाही आहे. हे जसं वेगळेपणाविषयी आहे तसं असामान्यपणाविषयी. भीष्म, द्रोण, विदुर ही माणसं आपल्याला असामान्य म्हणूनच दिसत राहतात काव्यभर, पण त्यांचा असामान्यपणा अधोरेखित करण्यासाठी कवींनी त्यांची मरणं असामान्य दाखवली. म्हणजे असं मला वाटतं की मरणं म्हणून असामान्य दाखवली. भीष्मांचं तर आपल्याला माहीतच आहे की ते इच्छामरणी होते आणि त्यांनी उत्तरायणापर्यंत देह ठेवला होता आणि मग योग बलाने त्यांनी देहत्याग केला. द्रोणांच्या बाबतीतही सर्वसामान्य समज असा असतो की द्रोणांनी शस्त्र टाकलं, अश्वत्थामा मेला हे कळल्यावर, आणि मग धृष्टद्युम्नाने येऊन निशस्त्र द्रोणांचं केस धरून त्यांचं मस्तक शिरच्छेद केलं. हीच कथा सगळ्यांच्या मनात असते, माहीत असते. तशी कथा नाही आहे चिकित्सित आवृत्तीमध्ये. चिकित्सित आवृत्ती असं सांगते की द्रोण लढतच राहिले, अश्वत्थामा मेला हे ऐकूनसुद्धा. युधिष्ठिराने सांगितल्यावर सुद्धा ते लढतच राहिले, त्यांनी शस्त्र टाकलं नाही. आणि असं वाटायला लागलं की आता हे सगळ्या क्षत्रियांचा संहार करूनच थांबणार आहे. तेव्हा मग भीमाने त्यांना पुन्हा म्हटलं की युधिष्ठिराच्या शब्दावरही तुमचा विश्वास नाही का? तेव्हा ते थोडे भानावर आले आणि त्यांनी शस्त्र टाकलं.
पण शस्त्र टाकून ते योगाचा आधार घेऊन बसले. योगाच्या मार्गाने त्यांनी आपला देह टाकायचं ठरवलं. आणि वर्णन असं आहे की जेव्हा योगाने त्यांची प्राणज्योत मालवली तेव्हा आकाशात 2 सूर्य दिसत होते असं लोकांना वाटलं. पुष्पवृष्टी झाली, गंधर्वांनी वगैरे वाहवा केली. आणि मग धृष्टद्युम्नानी नंतर त्यांचा शिरच्छेद केला. तो गतसत्वस्य देहिनः म्हणजे निष्प्राण देहाचा केला, ते जिवंत असताना नाही. आणि ह्या दोघांचे आणखी एक वैशिष्ट्य असं की दोघांनी आपल्या अजिंक्यत्वाची एक प्रकारे पावती मिळवून देह ठेवला. अर्जुनाला भीष्मांना आवरता आलं नाही. जो अर्जुन दुर्योधनाला त्याच्या युद्धाचं दौत्य वगैरे चालू होतं, दूतांचं ये जा, त्यावेळी त्यांनी असा निरोप दिला होता का समक्ष बोलला होता, मला आठवत नाही आता, की यस्य वीर्यम समाश्रित्य धातराष्ट्र विकथसे हंतास्मी प्रथमं भीष्मं विशताम सर्वधन्विदाम. ज्याच्या शौर्याचा आधार घेऊन तू वल्गना करतो आहेस दुर्योधना, त्या भीष्माला मी सगळे धनुर्धर बघत असताना प्रथम मारी. हे म्हणणारा अर्जुन युद्धाच्या आरंभी हातपाय गाळतोच, नंतरही समोरासमोर भीष्म आल्यावर तो काहीही करत नाही, करू शकत नाही. शेवटी कृष्ण संतापाने उतरतो की तुझ्याने होणार नाही आहे काम, मी माझी प्रतिज्ञा मोडतो शस्त्र न घेण्याची आणि मी त्यांना मारतो. आणि उतरतो कृष्ण रथाच्या खाली. भीष्मांना आनंद होतो, ते शांत होतात आणि म्हणतात की ये, मला याहून दुसरं काहीच नको. मग अर्जुन सावरतो आणि म्हणतो की नाही, मी युद्ध करतो, तू नको शस्त्र घेऊ. म्हणजे एक प्रकारे त्यांनी आपल्या अजिंक्यत्वाची पावती मिळवली. अर्जुनही नाही करू शकत, तीच द्रोणांनी मिळवली. कशी तर युधिष्ठिराला अर्धसत्य बोलायला लावले. त्याखेरीज ते शस्त्रत्यागाला तयार नव्हते. असं मला वाटतं की असं मिळवून ते असाधारणपणे त्यांचा मृत्यू झाला. विदुराचं तेच झालं. विदुर आपल्याला फक्त विवेकी, ज्ञानी, विचारी, शांत असाच माहिती आहे. मग तो कुंती, गांधारी, धृतराष्ट्राबरोबर वनात गेला हेही आपल्याला माहिती आहे. तिथे गेल्यावर त्यांनी तप सुरू केलं. तो खूप कृश झाला. तो युधिष्ठिराची वाट बघत भेटीसाठी थांबलेला होता. युधिष्ठिर जेव्हा तिथे गेला आणि त्याला भेटला अरण्यामध्ये, त्यावेळी त्यांनी, तो बोलत नव्हता, त्यांनी मौन धरलेलं होतं. त्यांनी फक्त युधिष्ठिराला जवळ घेतलं आणि आपल्यातलं सगळं तेज त्याच्यामध्ये संक्रमित केलं, युधिष्ठिरामध्ये. त्यानंतरचं वर्णन असं आहे की युधिष्ठिर जेव्हा राजधानीत परत गेला तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले की हा अचानक इतका तेजस्वी कसा झाला, आधी होता त्यापेक्षा. असं त्याला तेज दिलं आणि विदुर लगेच गतप्राण झाला. धृतराष्ट्रसुद्धा जो जन्मभर आपण म्हणतो की दुबळा, कमकुवत, दोलायमान मनाचा, पुत्रमोहाने आंधळा झालेला, राज्यालोभी, तो युद्धानंतर बदलला. कारण पुत्रमोह करायला पुत्रच उरला नाही त्याला, त्यामुळे पुत्रमोह गेला. राज्यही नाही उरलं, राज्यही गेलं. पण त्यानंतर तो खरंच विरक्त झाला आणि त्याला वनात जायची इच्छा झाली. आणि त्यांनी तशी विनंती पण केली युधिष्ठिराला, पण युधिष्ठिर तयार होत नव्हता. मग त्यांनी अन्नसत्याग्रह केला. तेव्हा युधिष्ठिर तयार झाला. व्यासांनी युधिष्ठिराची समजूत घातली आणि मग तो वनात गेला. म्हणजे त्याचं हे वैराग्यही खरं होतं, त्याच्यातला बदलही खरा होता. आणि वनात गेल्यानंतर जेव्हा त्याला वणवा लागला, हे झाडांच्या जळक्या वासाने कळलं, तेव्हा तो म्हणाला की कुठेतरी वणवा लागला आहे आणि तो आपल्या दिशेने येतोय, तर आता कुठे जायचं नाही. अग्नी आणि जल यांनी मृत्यू येणं हे शुभ असतं, तेव्हा मी इथेच बसतो आणि मृत्यूचं स्वागत करतो. हे धृतराष्ट्राचं सुद्धा. आणि म्हणून धृतराष्ट्राची व्यक्तिरेखा मला असं वाटतं, मी नाही त्याचा विचार केलेला, नंतरच्या याच्यातही करणार नाही आहे, पण मला वाटतं की ते अभ्यास करण्याजोगं आहे. फार फार विलक्षण व्यक्तिमत्व आहे. सत्यवतीसुद्धा असाधारणच होती बाई, ज्या तऱ्हेने तिने सगळा संसार पुढे रेटला. पण तिला व्यासांनी मुलांची लग्न झाल्यावर सांगितलं की इथून पुढे वाईट दिवस येणार आहेत, कुरुकुलाचा नाश होणार आहे संपूर्ण, त्यामुळे तू जा वनात आत्ताच निघून, तुझ्याने ते बघवणार नाही. तेव्हा ती आपल्या दोन्ही सुनांना घेऊन वनात गेली. त्यांनी तप केलं आणि देहत्याग केला. आणि ज्या सुना म्हणजे त्यांना काही व्यक्तित्व आहे असं दाखवलेलं नाही आहे आपल्याला. आल्या बिचाऱ्या लग्न होऊन मग नियोग करावा लागला, केला, मुलं झाली, या पलीकडे त्यांची आपल्याला माहिती पण नाही काही. पण त्या सुनासुद्धा तिच्याबरोबर गेल्या आणि तप करून त्यांनी देहत्याग केला. त्यातली सत्यवती तर असा म्हणण्याच होती. तर ही जाणीव मला वाटतं कवीची फार असाधारण आहे.
आणि मग मी म्हटलं तसं की वैविध्य त्यातलं, इतकी वेगळ्या वेगळ्या प्रकारची माणसं आहेत. कुठलाच नमुना नाही असं नाही आहे आणि कुठलाच माणूस एका रंगाचा आहे असं नाही. कोणीच पूर्ण काळा नाही, कोणीच पूर्ण पांढरं नाही. त्यातल्या वेगळ्या 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 छटा आपण जितकं बारीक वाचू तितके आपल्या लक्षात यायला लागतात की अरे नाही, हा माणूस असा पण आहे. महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, ते आपापल्या साच्यात रुतलेल्या आहेत असं पण दिसतं. म्हणजे भीष्माने जन्मभर आपल्या प्रतिज्ञेचा गौरव मिरवला, पण कौरवांचा संसार करायचं सोडलं. म्हणजे एकीकडे अधिकार त्याग केला आणि एकीकडे कौरवांचा संसार केला. द्रौपदीने त्रागा करायचं सोडलं नाही, युधिष्ठिराने चिंतन करायचं सोडलं नाही. कुठल्याही परिस्थितीत युधिष्ठिराने कायम चिंतन केलंच. कोणी कसंही बोलो, कसंही वागवो, तो चिंतन करूनच विचार करीत असतो. कर्णाने आपला पीळ कधी सोडला नाही, दुर्योधनाने पांडवांचा द्वेष सोडला नाही, विदुराने आपली न्यायबुद्धी कधी सोडली नाही. हे सगळे आपापल्या हे जे काही त्यांचे स्वधर्म होते असं आपण म्हणू, त्याचंच पालन करत राहिले. आणि तरी ह्या सगळ्या उत्तुंग व्यक्तिमत्वांचे मातीचे पाय आपल्याला दिसतात. एवढे मोठे भीष्म होते, पण द्यूताच्या प्रसंगी त्यांनी टाळाटाळ केली द्रौपदीच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची. युधिष्ठिराला सांगू दे काय ते असं म्हणाले, धर्म सूक्ष्म आहे असं म्हणाले. युद्धामध्ये तर उघड उघड ते पांडव धार्जिणे होते. सुरुवातीलाच त्यांनी कर्णाला ज्या चतुराईने बाजूला ठेवलं युद्धापासून, पहिले 10 दिवस कर्ण युद्धात नव्हता. भीष्म पडेपर्यंत कर्ण युद्धात सामील झाला नाही. आणि कर्ण युद्धात नसणं हा कौरवांच्या पक्षाला खूप मोठा धोका होता, पण तो भीष्मांमुळे पत्करावा लागला. कुंती असामान्य होती, अतिशय असामान्य. ज्या प्रकारे त्यांनी पांडवांना वाढवलं, ज्या प्रकारे पुढे सगळं केलं, पण ठीक आहे, कर्णाला तिने सोडलं त्यावेळी आपण असं म्हणू की ती खूप लहान होती आणि ती घाबरली. नाहीतर खरं सोडायची गरज नव्हती, कारण कानिन पुत्राला समाजात मान्यता होती. कानिन पुत्राला औरस पुत्रा इतका वाटासुद्धा होता इस्टेटीतला. तर मग कानिन पुत्राला सोडायची गरज नसताना का सोडलं, तर लहान होती, घाबरली असेल असं धरू. पण रंगाच्या स्पर्धेमध्ये जेव्हा कर्ण आला आणि तिने त्याला ओळखलं त्यावेळी का नाही दिली ओळख. पांडूची मुलंसुद्धा नियोगाने झालेली आहेत हे त्यावेळी जगाला माहीत होतं. मग हा कानिन मुलगा त्यावेळी सांगितला असता तर बदललं असतं महाभारत सगळं. त्यावेळीही जर ती बोलली नाही काही, तर मग नंतर युद्धाच्या आधी ती कुठल्या तोंडाने गेली सांगायला कर्णाला की तू पांडव आहेस आणि तू या पक्षात ये. असे तिथे सुद्धा मातीचे पाय दिसतात आपल्याला, अनेकांचे दिसतात असे. म्हणजे होतं कसं की एखादं व्यक्तिमत्व अतिमानवी आहे, उत्तुंग आहे असं आपल्याला वाटत असतानाच त्याचा सामान्यपणा पण दिसतो कुठेतरी, किंवा त्यांनी केलेल्या चुका पण दिसतात कुठेतरी. आणि मग ही माणसं हाडामासाची, जिवंत, अस्सल, खरीखुरी अशी वाटायला लागतात. जी आपल्यापासून खूप दूर आहेत असं वाटत असतं, ती थोडी जवळ आल्यासारखी वाटतात. तर अशा तऱ्हेची पात्र कल्पिणं हे सुद्धा मला वाटतं काहीतरी विलक्षण प्रतिभेचं लक्षण. आणि नुसती अशीच पात्र नाही, तर ह्या भीष्म, कुंती वगैरे या सगळ्यांचं आयुष्य पाहिल्यावर मला असं वाटतं की हे जे त्यांनी निर्णय घेतले, कुंतीने त्यावेळी हे जे निर्णय घेतले, किंवा दुर्योधन जेव्हा पराभव होत असताना त्याला कोणीतरी म्हटलं की आता तू तह कर, त्यावेळी म्हणाला की पराभवाचा काळ हा समेटाचा काळ नसतो. आता मी समेट नाही करू शकत, मी राजा आहे. आणि मग त्याचे जे परिणाम झाले ते त्यांनी भोगले. म्हणजे हे जे त्यांनी स्वतःचं स्वातंत्र्य वापरलं, ज्याला अस्तित्ववादामध्ये आत्मस्वातंत्र्य म्हणतात, त्यांचं एक तत्व आहे ते. आणि त्याचा सार्त्रने असा उल्लेख केलेला आहे, कंडेम्ड टू बी फ्री. म्हणजे तुम्ही फ्री असणं, तुम्ही स्वातंत्र्य वापरणं हे तुमचं कंडेमनेशन होतं, तुमचा नाश येतो त्याच्यातून. पण तरी तुम्ही ते स्वातंत्र्य तुमचं वापरता, भीत नाही वापरायला. तसं स्वातंत्र्य वापरलं या सगळ्यांनी आपलं. आणि कर्णाला तर स्वतःची ओळखच नव्हती. त्याला निश्चित माहीत होतं की मी सूताचा मुलगा नाही आहे, कवचकुंडलांसकट तो वावरत होता, जन्मला होता, आणि त्याला त्याची ओळख माहीत नव्हती. त्यामुळे त्याचा सांधा निखळला होता जीवनाचा. तो परात्म झाला होता, माझ्या मते तो परात्म झाला होता, एलियनेट झाला होता. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत, एलियनेट होणं किंवा आत्मस्वातंत्र्य, ही कल्पना ज्या समाजामध्ये निर्माण झाली 18व्या 19व्या शतकामध्ये, 20व्या शतकामध्ये,
तो समाज किंवा ती सामाजिक राजकीय परिस्थिती नक्कीच महाभारतकाली नव्हती. त्यामुळे अशा व्यक्तित्वांची कल्पना करू शकणं त्या काळात, म्हणजे कवी प्रतिभेला काय निरंकुश असते ती, हे खरंच आहे, पण तरी किती प्रकारच्या कल्पना एखादा कवी करू शकेल ह्यानी मी थक्क होते निदान. मला खूप कमालीचं आश्चर्य वाटतं की इतक्या व्यक्तींची कल्पना करू कसं शक्य. तर असं पात्रचित्रण आहे आणि म्हणून त्यांचा वेध घेणं हे सुद्धा आपल्याला एक खूप दोन म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला एक आव्हान पण आहे आणि आनंद पण आहे. आता आपण रसाकडे येऊ. वेळ बघता मी आवर्त घेते. रसाकडे येऊ. महाभारताला शांतरसाचं काव्य मानण्याचा प्रघात आहे. खूप विद्वानांनी त्याला शांतरसाचं काव्य म्हटलं आहे, पण मला ते स्वीकारण्याजोगं वाटत नाही. ते शांतरसाचं काव्य नाही म्हणू शकत. उद्भटाने ज्यांनी शांतरस पहिल्यांदा विधान केलं त्यांनी असं म्हटलं की शांतरस याचा स्थायी निर्वेद आहे. निर्वेद म्हणजे खिन्नता, विषण्णता. पण उद्भटाने त्याचं विवरण केलं नाही. त्यांनी फक्त नाव लिहिलं निर्वेद या स्थायीचं. त्यांनी कसा तो रस निर्माण होतो हे काही सांगितलं नाही. ते सगळं विवरण अभिनवगुप्ताने केलं आणि त्यांनी सिद्धांतनात तो रुळवून अष्टरसाचे नवरस झाले पुढे. पण अभिनवगुप्ताने त्याचा स्थायी भाव शम मानलेला आहे, निर्वेद नाही. आणि शम ही फार सकारात्मक भावना आहे. शम हा सगळ्या भावनांची खळबळ निवळली की निर्माण होणारी शांती जी असते ती शमातून येते. शांती, स्वास्थ्य, समाधान ह्या गोष्टी शमातून येतात. महाभारत वाचताना तेव्हाच आपल्याला शांती, समाधान किंवा स्वास्थ्य वाटत नाही, शेवटपर्यंत नाही. फक्त दुःख आणि उद्विग्नता हे दोनच जाणवतं आपल्याला. त्यामुळे याला शांतरसाचं काव्य मानावं असं मला वाटत नाही. इतर रसांचा विचार केला तर शृंगार रसही यात फार जवळजवळ अभावाने. म्हणजे दुष्यंत शकुंतलेचं आख्यान आहे किंवा नलदमयंतीचं आहे की ज्यांचे प्रेमविवाह होते, प्रेमासाठी त्यांनी खूप सोसलं, पण त्यांनी एकमेकांवरचं प्रेम कधी बोलून दाखवलं आहे किंवा त्यांच्यामध्ये कुठला प्रेमप्रसंग घडला आहे असं नाही आहे महाभारतात वर्णन कुठेच. थोडंफार विरहाचं वर्णन आहे, विप्रलंब शृंगार म्हटलं तर, नाहीतर शृंगार रसही नाहीच आहे. हास्यरस तर अजिबातच नाही, कुठेच नाही. म्हणजे आहेत कोणते रस तर वीर, रौद्र, करुण, अद्भुत, भयानक आणि विभत्स. हे 6 रस म्हणजे जीवनाची फक्त अंधारी बाजू आहे. आणि ही अंधारी बाजू का दाखवावीशी वाटली असेल व्यासाला माहीत नाही मला. सगळं महाभारत वाचल्यावर आपल्यालाही असं वाटतं की बुद्धाला जसं वाटलं की सर्वम दुःखम सर्वम क्षणिकम, तसं सर्वम दुःखम ही तर भावना येतेच. अगदी स्वर्गारोहण पर्वापर्यंत वाचल्यावर निश्चित येते. म्हणूनही कदाचित वाटलं असेल. पण हे सत्य की अंधारी बाजूच प्रभावी आहे याच्यामध्ये, ती वर्णनच अधिक आहे. आणि सरते शेवटी याचा महाआशय. तर महाआशय काय आहे याचा? तर सर्वस्पर्शी जीवन दर्शन. सर्वस्पर्शी असं मी म्हणते, काहीच त्याच्यातनं सुटलेलं नाही आहे त्या जीवन दर्शनातून. उदात्त आहे, सुंदर आहे, भव्य आहे, तितकंच कुरूप आहे, क्षुद्र आहे, दुष्ट आहे. सर्व प्रकारच्या जीवनाचं दर्शन आहे याच्यात. सर्व प्रकारच्या प्रसंगांचं वर्णन आहे याच्यात. आपण कल्पना करू शकू किंवा कल्पना करू शकणार नाही अशा तऱ्हेच्या अनेक प्रसंगांचं वर्णन. हे सर्वव्यापी जीवन दर्शन हा मला त्याचा महाआशय वाटतो आणि त्याचा आपल्याला वेध घेता आला पाहिजे असं मला वाटतं. आणखी एक गोष्ट मला जाणवते की सगळ्या गोष्टी आपण ज्या जनरली वाचतो किंवा अभिजात साहित्य ते सगळं वाचतो संस्कृतमधलं, ते सगळं आणि आपल्याला हे माहीतच आहे की सुखांत आहे सगळं. आणि पुष्कळशा इतर साहित्याचा सुद्धा शेवट आणि ती सुखाने नांदू लागली इथेच होतो. महाभारत तिथे संपत नाही. इनफॅक्ट सुखाने कोणी नांदू लागलेलीच नाही आहे. पण महाभारत त्याच्याही पुढे जाऊन मृत्यूपर्यंत, सगळ्यांच्या मृत्यूपर्यंत जातं
नुसतं मृत्यूला थांबत नाही, तर स्वर्ग आणि नरक दाखवतं, नरक यातना काय आहे ते दाखवतं आणि मग संपतं. म्हणजे एक प्रकारे एक विराट असं दर्शन ते आपल्याला घडवतं की जे आपण कल्पनेतही म्हणजे ज्याची आपण कल्पनाही करू शकत. आणि म्हणून मला वाटतं ते इतकं अजोड ठरलेलं आहे. एक तर ते आपल्याला सतत विचार करायला प्रेरित करतं. कुठलाही विचार आपण केला आणि तो पक्का झाला असं वाटत नाही. अमक्या पात्राविषयी मला हे वाटतं असं आपण ठासून म्हणावं तर दुसरंच काहीतरी दिसतं. अमक्या प्रसंगाविषयी हे म्हणावं तर तिसरंच काहीतरी समोर येतं. त्यामुळे निर्णायकपणे तुम्ही काही म्हणू न शकणं, तुमच्या कल्पनातीत सर्व प्रकारचं दर्शन घडवणं, सर्व अंधेरी बाजूसुद्धा दाखवणं, आणि मग विचार करता करता लक्षात येतं की यातल्या व्यक्तींच्या ज्या शोकांतिका झाल्या आहेत, कारण हे महाभारत हीच संपूर्ण एक विशाल शोकांतिका आहे आणि तिच्या पोटात अनेक माणसांच्या अनेक शोकांतिका आहेत दडलेल्या. या सगळ्या शोकांतिका आहेत त्या माणसांच्या आहेत का? नेहमीच माणसांच्या नाही आहेत, त्यांच्या मूल्यांच्या अग्रक्रमांच्या पण आहेत. चुकीची मूल्य निवडली तर त्यामुळे पण झालेल्या शोकांतिका आहेत. हे सगळं समजून घेऊ शकेल असा कणखर वाचक महाभारताला अपेक्षित आहे. त्यामुळे मला वाटतं की महाभारत वाचायला घेताना आपण कणखर वाचक होऊ शकू का हा विचार करायला. धन्यवाद. धन्यवाद. व्याख्यान सुरू राहावं असं वाटत असतानाच ते सरोजताईंनी आत्ता थांबवलेलं आहे. उद्याच्या व्याख्यानामध्ये 2 विषय अंतर्भूत आहेत, महाभारताचा अन्वयार्थ आणि शाप आणि वर. तेव्हा ते व्याख्यान ऐकण्यासाठी आपण आजच्या इतक्याच मोठ्या संख्येने किंबहुना याहीपेक्षा अधिक संख्येने इथं उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपला आहे असं जाहीर करतो.